15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकणं अनिवार्य असेल. इथून एकही सेकंड जरी जास्त घेतला तर तुमचा एक खेळाडू चौथ्या षटकामध्ये या ठिकाणी पॉवर प्लेच्या ओव्हर म्हणजे 38 सर्कलमध्ये या ठिकाणी इन केलं जाईल. पहिले षटक फेकण्याकरिता संदेश जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंगवरती धीरज आपण पाहू शकतायत. लास्ट इयरमध्ये धीरजने जी बॅटिंग केली होती एक चौकार षटकारांची आतंशबाजी धीरजने केली होती. विस्फोटक फलंदाजी त्याने केली होती. पुन्हा एकदा तीच चर्चा होईल का याकडे लक्ष वेधत असणार आहे. चला मॅच ऑन करा. पंच सुद्धा त्या ठिकाणी रेडी आहेत. एका बाजूला अमीर सर आपण पाहू शकतायत आणि त्याचबरोबर नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टायमर या ठिकाणी ऑन झालंय. मॅचला सर लगेच सुरुवात करा. एका बाजूला NCC नारंगी आणि दुसऱ्या बाजूला बदाम 11च्या दनसार ए. पहिलाच बॉल समोर या ठिकाणी खेळत असताना गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न. हा धीरजचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. तितकीशी ताकद या फटक्यामागे लावलेली नव्हती. स्ट्रेट ड्राईव्ह केल्या गेल्या गॅप शोधण्यामध्ये धीरजला या ठिकाणी यश मिळाले आणि या 4 धावा या ठिकाणी प्राप्त करत असताना पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी धीरजचा क्लास आपण पाहिला. इथून संदेशचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी होता. परंतु ज्या प्रकारे पहिला स्ट्रोक खेळला होता तितकीशी ताकद या ठिकाणी वापरलेली नव्हती पहिल्या स्ट्रोकमध्ये. संदेश यांचा एक क्लास सुद्धा आहे. त्यांच्याकडे तो अनुभव आहे. तो अनुभव दाखवून देणं गरजेचं आहे. या वेळेला फटका चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. स्लॉट मध्ये बॉल होता. सरळ बॅटचा वापर केला आणि सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जबरदस्त स्पॉटला त्या ठिकाणी पीक केलं होतं. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलला सरळ पाठवून दिलाय वाईडिश लॉंगॉनच्या बाहेर. हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. संदेश जाधव एक लिडिंग बॉलर या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि लिडिंग बॉलर होती सध्या वर्चस्व दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये धीरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. ओव्हर विकेटने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहेत. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर सातत्याने आउटसाइड ऑफ स्टंप या ठिकाणी आपण पाहू शकताय चेंडू हाताळले गेलेत. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाले. लेफ्टी बॉलर आपण पाहू शकताय. त्याच्यासमोर राईटी बॅट्समन आहे. एक आक्रमक फलंदाजासमोर एक सेन्सिबल या ठिकाणी क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. इथून सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय. सॉफ्ट डिस्मिसल होऊ शकतो आणि यस टेकन. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकताय. श्रवणच्या माध्यमातून एक बिग विकेट. फलंदाज धीरज पाटील गॉन. बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. पार्थ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पार्थने सुद्धा प्रभावित केले भरपूर. मागील काही हंगामांपासून ज्या प्रकारे त्याने परफॉर्मन्स दाखवलाय. परंतु दुसऱ्या बाजूला संदेशांचं कौतुक करावं लागणार आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक धीरजच्या बॅटमधून आले होते. परंतु त्याचं उत्तर त्याने मैदानाच्या आतमध्ये दिले. म्हटलं होतं धीरजचा जर विचार केला तर एक आक्रमक फलंदाज आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळणं त्याच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट असतं कारण सातत्याने तो आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि त्याचा फायदा संदेश जाधवने घेतला मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर पार्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3rd पोझिशनवरती दाखल झालेत. अजून इथून 2 बॉल्स केले बाकी आहे. थोडीशी घाई करा मित्रांनो. 4 मिनिट आहे आतापर्यंत बरोबर घेतले गेलेत. त्यासाठी प्लीज इथून आम्ही आवर्जून विनंती करतोय आपण घाई करा. आपलं सुद्धा या ठिकाणी हक बनतोय की आपण थोडंसं सहकार्य मंडळाला करणं गरजेचं आहे. 4 बॉल्स केल्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झाले. लेफ्ट आर्मवरती विकेटने गोलंदाज संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टॉमच्या भरपूर बाहेर बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. अमीर सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. प्लेयर्ससाठी कुठलाही प्रकारचा DRS या ठिकाणी नाही आहे. संदेश तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारचा DRS नसेल. फक्त पंचांना जर शंका आढळली तर पंच या ठिकाणी DRSचा वापर करू शकतात कारण एकाच कॅमेऱ्याने ही स्पर्धा आपण केलं होतं. एकाच अँगलने ही स्पर्धा केलवली जाते. रिव्ह्यू या ठिकाणी नाही आहे खेळाडूसाठी. फक्त पंचांना जर काही शंका आढळली तर पंच या ठिकाणी त्याची पडताळणी करण्यासाठी रिव्ह्यू घेऊ शकतात.
11 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. दोन बॉल्स अजूनही केले या ठिकाणी मैदानामध्ये बाकी आहे. पारच्या विरोधामध्ये एक स्ट्रॅटर्जी या ठिकाणी नक्कीच बनवली गेली, त्याची सुद्धा चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. अजून एक एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेला. मागच्या दोन्ही बॉलवरती आपल्या लाईन आणि लेंथला कुठेतरी संदेश मिस करतायत. जे 2 चेंडू हाताळले होते धीरजच्या विरोधामध्ये ऑफस्टंपच्या बाहेर थोडेसे मागे ठेवले होते, ते चेंडू कुठेतरी या ठिकाणी नाही आहेत. जास्त एफर्ट्स या मागील 2 बॉलवरती लावले गेले. 12 धावा फलकावरती लागलेत. 2 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्कवरती. इथून हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर चेंडूला फील्ड करतायत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. इथून कॉलिंगचा अभाव थोडासा पाहायला मिळाला होता. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग त्या ठिकाणी झालं होतं. शेवटचा बॉल या ठिकाणी असेल. प्रथम जर विचार केला तर संदेशने जी गोलंदाजी आतापर्यंत केली त्याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिल्या 2 बॉलवरती धीरजचा बोलबाला राहिला, परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवरती पुन्हा एकदा संदेशने कमबॅक केला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पार्थ आले, त्यांच्या विरोधामध्ये 2 एक्स्ट्रा बॉल जरूर हाताळले गेले. आता शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. फर्स्ट ओव्हरमधील 4 षटकांचा फॉर्मॅट आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत बॉल निघून जाईल. फ्लॅट 6 येताना पाहायला मिळतो. मिडविकेटला टोकलाय षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18. कमॉन डीजे. प्रत्येक षटकारासाठी सँडीसाठी हे कॅश प्राइज आपण पाहतोय. आदरणीय उमेशजी पाटील, कार्तिकजी पाटील, आशिषजी करत, मॅन फ्रॉम USA यांच्या मदतीतून 100 रुपयांचं कॅश प्राइज आपण प्रत्येक षटकारासाठी पाहतोय. सँडीसाठी ते कॅश प्राइज आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा संदेश जाधव यांच्या विरोधामध्ये आपण पाहिले. त्यामध्ये 3 मोठे स्ट्रोक आले, 2 एक्स्ट्रा बॉल आपण पाहिले. त्या षटकामध्ये 1 विकेट सुद्धा पाहिला. म्हणजे पहिल्या षटकामध्ये एक चांगला ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या षटकाचा इतिहास इथून वगळता बॉलिंग ट्रॅकवरती जर विचार केला तर षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत. सेकंड ओव्हरमध्ये चंदनला या ठिकाणी इंट्रोड्यूस केले गेले. समोर संदीप आहेत. संदीप आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच सँडी या फलंदाजाने सुद्धा प्रभावित केले मागच्या काही वर्षांमध्ये. एक आक्रमक फलंदाज, एक 6 सीटर मशीन असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती चंदन. जसप्रीत बुमराची काही क्षणासाठी आठवण झाली होती. पहिल्या बॉलवरती इथून थोडंसं या ठिकाणी पाहिलं संदीप बीट झाले होते. एक धाव जरूर येते. बॅटची हलकीशी मोठी एज घेतली होती त्या ठिकाणी. 19 धाव फलकावरती लागले गेल्यात. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झालाय. चंदन प्रजापती गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकताय. दुसरं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. समोर पार्थ पाटीलला आपण पाहतो. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. टॉस बॉल, व्हॉट अ शॉट. काय फटका पाहायला मिळाला. घुटना टेक ओव्हर, सिक्सर देख. जबरदस्त फटका, शॉट ऑफ द मॅच. कल्पेश पाटील, आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आपलं जे कॅश प्राइज आहे ते कॅश प्राइज कलेक्ट करायचं आहे. कल्पेश पाटील, मॅचच्या दिशेने आपण जातोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून पंचांकडे अपील या ठिकाणी केले गेले. परंतु त्या ठिकाणी पार्थ स्वतः त्या ठिकाणी अंपायर बनलायत आणि स्पोर्टमॅन स्पिरिट त्या ठिकाणी दाखवत आहेत. पार्थ 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते आणि दोन्ही त्या ठिकाणी कॉपी बुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. एक बहादर इनिंग आणखीच म्हणता येईल, कारण एक मोमेंटम या ठिकाणी मिळवून दिला पार्थने आपल्या टीमसाठी. 4 बॉलमध्ये 12 धावांची एक चांगली इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आपण बाकी आहे तो या ठिकाणी देणार आहोत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याची चर्चा आपण करणार आहोत. मागच्या मॅचचा हिरो अर्थातच प्रथमेश आपण यायचे. 9 बॉलमध्ये 25 रन त्याने बनवले होते आपल्या टीमसाठी. प्रथमेश आपण यायचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.
आणि कल्पेश आपण सुद्धा यायचं आहे जे आपलं कॅश प्राइज आहे ते स्वीकारण्याकरिता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. मनीष आपल्याला पाहायला मिळतोय, एक अपकमिंग यंगस्टर आपण पाहतोय आणि या नावाभोवती सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळेल. नारंगी संघाचा जर विचार केला तर अनेक सारे यंगस्टर, त्यामध्ये आवर्जून उल्लेख करेन जय पाटील, पार्थ पाटीलला यादी आपण पाहिले, मनीष पाटीलला सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 25 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल लेग स्टिकच्या भरपूर बाहेर त्या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला. थोडंसं प्रेशर या ठिकाणी कुठेतरी जाणवतंय चेहऱ्यावरती. स्वर चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या फलकावरती 26 रन्स कुरकडते लागले गेले. इथून एक पर्टिक्युलर टार्गेटच्या दिशेने वाटचाल सुरू झालंय NCC नारंगी बी टीमची. इथून खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. लेग स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी होता. धावसंख्या फलकावरती 27. फलकावरती लागल्या गेल्यात. त्या ठिकाणी पंच या ठिकाणी डिस्कस करतील. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाहीये. पंच त्या ठिकाणी डिस्कस करतील. अंपायर आहे त्या ठिकाणी नितेश कदम सर आणि अमित सर आपण पाहतोय. इट्स वाईड बॉल. सर पंचांचा निर्णय अंतिम राहील. स्क्रीनवरती सुद्धा त्याची पडताळणी केली जाईल. सर टायमर प्लीज लवकरात लवकर आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मॅचला सुरुवात करा. मागच्या 2 षटकांसाठी जवळजवळ आपण पाहू शकतायत 12 मिनिटे तुम्ही घेतले गेलेत. 2 षटकांसाठी फक्त 12 मिनिटे. प्लीज घाई करा. या बॉलवरती मनीषच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सध्या मैदानाच्या आतमध्ये मनीष मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी ते स्पष्ट केले गेलेत. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला गेला होता. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 33 रन्स कुरकडती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल असेल जसप्रीत बुमराला आपण पाहतोय. त्याचीच आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. परंतु मनीष तो सध्या अनस्टॉपेबल बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले स्क्वेअर लेग मध्ये. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. मनीष आणि संदीप यांचा जर विचार केला तर एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता प्रथमेश आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. प्रथमेश आपण या. प्रथमेश या ठिकाणी आलेले आहेत. वेलपेट 9 बॉलमध्ये 25 धावा त्यांच्या बॅटमधून आलाय. कल्पेश आपण सुद्धा यायचं आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 35 स्कोरकडे लागल्या गेल्यात. मागचा षटक जे पाहिलं 17 धावांचं राहिलं होतं. त्यामध्ये मनीषच्या बॅटमधून 8 धावा आपण पाहिल्या. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. पार्थने चांगली कामगिरी केली होती त्या षटकामध्ये. आणि आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. आणि कल्पेशच्या बॅटमधून जे 2 षटकार आले होते त्यासाठी जे कॅश प्राइज होतं ते सुद्धा आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. आदरणीय उमेशजी पाटील, कार्तिकजी पाटील, आशिषजी गरत, मॅन फ्रॉम USA यांच्यामध्ये हे कॅश प्राइज होतं. चला मॅच ऑन करा. जवळजवळ आपण पाहू शकतायत तुम्ही 14 मिनिटे मागच्या 2 षटकांसाठी घेतलेत. इथून संदीपच्या बॅट मधून काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटचा फ्लो ओपन केला आणि सरळ बॉलला पाठवलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. वेट अँड वॉच. काय फटका पाहायला मिळाला. आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज उमेशजी पाटील, कार्तिकजी पाटील, आशिषजी गरत, मॅन फ्रॉम USA यांच्या मदतून.
चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे संदीपसाठी. 41 फलकावरती लागल्या संदीपच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिलाय. सध्या तरी जो क्लास आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करणारी टीम थोडीशी बॅकफूटला जाणवते. इथून कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर विजित विचारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे, परंतु सध्या सँडीची आक्रमकता या ठिकाणी दाखवत असताना लॉंग ऑनला बॉलला फेकून दिलाय. 6 धावा लॉंग स्ट्रीट षटकार. थँक्यू. बदाम इलेव्हन चंदरचा टीम आपलं जे टायमर होतं 15 मिनिटांचं त्या ठिकाणी समाप्त झालं. म्हणजे तुम्हाला चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. 47 स्कोरवरती लागल्या, 47 फलकावरती लागल्या गेल्यात. राऊंड द विकेट. हा बॉल त्या ठिकाणी चांगला होता, ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते. ब्लॉकहोलमध्ये चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न झाला होता, मिसफील्ड त्या ठिकाणी झाले आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहिलीत. आणि या पार्टनरशिपची चर्चा जर आपण केली तर एक मोठी पार्टनरशिप सध्या आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मनीष एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत 8 वरती खेळतायत, दुसऱ्या बाजूला संदीप खेळतायत 15 वरती. पुढचा बॉल इथून फुलटॉसला कनेक्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. थोडंसं डबल माइंडमध्ये होते. कुठे धाव या बॉलवरती येणार नाहीये. डॉट बॉल. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय मैदानाच्या आतमध्ये. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत मनीष ऑफस्टंपच्या बाहेर संदीप आणि मनीष ही जोडी आपण पाहतोय. संदीप ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. इथून सोडणार नाहीयेत. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती फुलटोल वसूल करण्याच्या नादामध्ये कदाचित आपली विकेट गमावली असते, परंतु काय प्रयत्न त्या ठिकाणी होते आपल्या टीमसाठी. दुर्गेशने 5 धावा या ठिकाणी वाचवल्यात. वेल एफर्ट्स, नाईस ट्राय. आपल्या टीमसाठी या ठिकाणी जरूर 5 धावा वाचवल्यात. 1च धाव या बॉलवरती येते आणि अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय NCC नारंगी टीमचं. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता असते जर स्क्वेअरिंग मध्ये शॉर्ट मध्ये असं 38 सर्कलमध्ये. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. दुर्योवतीत संतुष्ट व्हावं लागणार आहे. आज अंतिम दिवस ह्या स्पर्धेचा आपण पाहतोय. इथून 3 षटकं समाप्त झाल्यात आणि 15 मिनिट तुम्ही जवळजवळ 14 बॉल फेकण्यासाठी घेतली होती. तर एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचं खेळ संपन्न झाला मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 6 बॉलचं इथून केलं बाकी आहे. एक मजबूत पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. मनीष आणि एका बाजूला संदीप अर्थात सँडी या 2 बॅटर्सच्या मदतीतून. बदाम इलेव्हन चंदन सर ए टीम आपला एक खेळाडू 38 सर्कल मध्ये राहिल्याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गावठण कनेर अर्थातच जयनुमान गावठण आणि दुसऱ्या बाजूला जयदुर्ग रायपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉस साठी या. जय हनुमान गावठण टीमचं कॅप्टन आणि जयदुर्ग रायपाडा टीमचं कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. हॅट्रिक 6 जर येत आहे तर 500 रुपयांचं कॅश प्राइज उमेशजी पाटील, कार्तिकजी पाटील आणि त्याचबरोबर आशिषजी करत मॅन फ्रॉम US यांच्या मदतीतून. बॉल लॉंग स्टॉप रिझनला त्या ठिकाणी क्लिअर झालाय. चौकार या ठिकाणी येईल. 4 धावा संदीपच्या खात्यामध्ये आपण पाहतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचलं 56 चक्रामध्ये. अब तक 56 स्लॉगरच्या पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी रन्स येताना पाहायला मिळत आहेत. जयनुमान गावठण टीमचं कॅप्टन आणि जयदुर्ग रायपाडा टीमचं कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. मिस्टाइम स्ट्रोक होताना पाहिलाय. स्कोअर लेग मध्ये डीप मधून खेळून पुढे येत आहेत. एकदा पूर्ण केले आणि दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवलाय. दुसऱ्या धावेवरती कदाचित जर फेकी ॲक्युरेट झाली असती, कलेक्शन चांगलं झालं असतं तर मनीषा त्याच दिशेला परतावं लागलं असतं. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 58 स्कोरवरती लागल्या गेल्या. 2 बॉल्स केल्या या ठिकाणी झाल्या. मागच्या 2 बॉलमध्ये चांगल्या धावा येताना पाहिल्यात. क्षेत्ररक्षणाची जी व्यूहरचना आपण पाहतोय, फील्ड पोझिशन जी आहे त्यानुसार कुठेतरी गोलंदाजी होत नाहीये. ओढ दे विकेटने गोलंदाज. इथून या बॉलवरती नक्कीच क्लीन बोल्ड होताना पाहिल्यात.
ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले होते, भरपूर शफल झाले आणि तेच पाहिलं गोलंदाजाने फुल टॉस बॉल त्या ठिकाणी होता, त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. तिसरा धक्का या ठिकाणी लागलाय सँडीच्या रूपामध्ये. त्याच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये 22 रन येताना पाहायला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात जाऊयात संगीत कक्षामध्ये. एकंदरीत 3 चेंडूंचं केलं मैदानाच्या आतमध्ये झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 58 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 3 बॉल्स केलं बाकी आहे. हेमेंद्र नवीन बॅटर आपण पाहू शकतायत. 5व्या पोझिशनवरती ते मैदानामध्ये आल्यात. मिडल ऑर्डरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असणार आहे. 3 बॉल्स केलं बाकी आहे मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच ती सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. एका बाजूला जयदुर्ग रायपाडा आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान गावठण. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज टॉस द्या. इथून पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. कॅच ड्रॉप. कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे या ठिकाणी कचरा गेला त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी आले आणि पुढच्या 2 बॉलवरती इथून हा प्रयत्न करावे लागणार आहे धावा रोखण्याचे, कारण टोटलचा जर विचार केला तर एक मोठी टोटल स्कोर कडवरती आपल्याला पाहायला मिळते. एक पर्टिक्युलर टोटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 59 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. शेवटचे 2 बॉल आहेत. मनीषला स्क्रीनवरती दाखवलं जाते. मनीषने जी इनिंग आतापर्यंत केली अत्यंत महत्त्वाची इनिंग आहे. 4 बॉलमध्ये 10 रन आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आलेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड गेलाय. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. शेवटचा बॉल असेल जे गोलंदाजी आतापर्यंत श्रवणने केलंय. एक कॅच सुद्धा त्याच्यामधून टिपला गेला होता. शेवटचा बॉल या ठिकाणी आहे श्रवणच्या या ओव्हरमधील. शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झालाय. मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी होतोय. शतशक तिथपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. एकदा पूर्ण केले. एकरीवरतीचा संतुष्ट व्हावा लागणार आहे. टोटलचा जर विचार केला तर टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते फलकावरती 61चं टार्गेट समोर सेट केलं गेलं. 61 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये टॉसच्या दिशेने आपण जाऊयात. आमच्या मुख्य मंचावरती आदरणीय रुपेशजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण या टॉस बॉक्समध्ये त्यांच्या शुभाचे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला जय हनुमान गावठण आणि दुसऱ्या बाजूला जयदुर्ग रायपाडा या 2 टीममध्ये हे 2 युद्ध आपण या ठिकाणी पाहणार. एक चांगली बॅटल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमला या ठिकाणी ऑल द बेस्ट असेल. रुपेशजी पाटील साहेब यांच्या शुभाचे टॉस केला जातो. जय हनुमान गावठण टीमचा कॉल असेल. छापाचा कॉल आहे आणि छाप आलाय. मान्यवरांना मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कॅप्टन टॉस तुम्ही जिंकलाय तर टॉस जिंकणं किती इम्पॉर्टंट होतं? मला बॅटिंग पाहिजे होती. आता बॅटिंग करायची आहे 3 षटकांमध्ये. एक पर्टिक्युलर टार्गेट काय असेल माइंडमध्ये? 40 ते 45. असे अटॅकिंग बॅटर कोण असतील? तुषार, सुधीर. मागच्या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये थोडंसं कुठेतरी कंत जाणवले. त्या धावा झाल्या नव्हत्या तर इम्प्रूव्ह करण्याची या ठिकाणी गरज आहे. होईल आता नक्कीच. बेस्ट ऑफ लक असेल. टॉस तुम्ही जिंकले असेल तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मनानुसार निर्णय लागलाय. समोरच्या टीमने बॅटिंग या ठिकाणी घेतलंय तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 3 ओव्हरमध्ये? 30 ते 35 धावांपर्यंत. मग असे महत्त्वाचे 3 गोलंदाज कोणते असतील बॉलिंग अटॅकमध्ये? दर्पण आहे, निशान आहे, अतुल आहे. कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळून? खूप मजा येते खेळायला. चांगलं ग्राउंड आहे. आयोजन नियोजन खूप सुंदर केलं. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच जय हनुमान गावठण टीमने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जवळ आपण कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील घनश्यामजी बोईर सर. ओट यू.
चला विनंतीशील 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या प्लीज. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या प्लीज. सध्या आपण बघतोय 2 पंच मैदानाच्या आतमध्ये, संदेश आणि त्यानंतर बंटी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून पाठलागाचा जर विचार केला तर 60 धावा, 61 धावेचा इथून टार्गेट आहे. 24 चेंडू असतील आणि 61 धावा इथून बनवायचे आहेत. म्हणजे 15.25च्या सरासरीने इथून बॅटिंग करायची आहे. ती म्हणजे बदाम 11 चंदनसर या संघाला. सध्या आपण बघतोय सोहम एंटरप्राइजेसचे टॉप रायटर अजित रोकडे असतील, त्यानंतर रमेश चव्हाण साहेब असतील आणि त्यानंतर राकेश मेहर. सध्या आपण बघतोय आज त्यांचंही आगमन या स्पर्धेमध्ये या व्यासपीठावरती होताना. सध्या आपण अजित रोकडे आहेत, त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला धीरज थोडंसं स्पीडअप करा. 15 मिनिटं इथून टायमर लावलं गेलंय. चला धीरज, पंचांचा इशारा येतोय. सध्या आपण बघतोय 2 पंच. बंटी सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती संदेश जाधव. 60 धावेचा पाठलाग पाहायचा आहे. धीरज गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दरम्यानला क्षेत्ररक्षक बीट झालेत पूर्णपणे. आउटफील्ड फुल फास्ट. चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो सीमारेखा पार. चौकार. धन्यवाद डीजे. आणि या चौकाराने आपण जर विचार केला तर या स्पर्धेचा 149वा चौकार बंटीच्या बॅटमधून आपण सध्या बघतोय. धीरजच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमक भूमिका घेत असताना पाहायला भेटतोय. थोडा मिसटाईम्स होता पण यष्टीरक्षक बीट झाले. थर्डमॅनचा खेळाडूही बीट झाला आणि चेंडू थर्डमॅन क्षेत्रा दिशेने चौकारच्या. यावेळी पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू होता. अक्रॉस द बॅटने मन बनवलं होतं पण बॉलच्या रेषेमध्ये नाही आले. तिथून डॉट बॉल येत असताना आणि धीरजची एक खासियत आहे, कमबॅक कसा करावा हे धीरजच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. सध्या चौकार आल्यानंतर डॉट बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता. थोडासा उचली घेणारा चेंडू होता आणि त्यामुळे पूर्णपणे बीट झालेत बंटी. सध्या आपण बघतोय गती परिवर्तन इथून करण्याचा प्रयत्न. पंचांचा हात हवेमध्ये. इथून भीमर आलाय. सध्या आपण बघतोय भीमर चेंडूचा इशारा आलाय. इथून आता येणारा चेंडू फ्री हिट असेल. या चेंडूवरती 2 धावाही येतील आणि धावसंख्या फलकावरती लागली होते 6. 2 चेंडूचा खेळ इथून पूर्ण होतोय. भीमर चेंडू आलाय आणि इथून फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का पाहायचा आहे. संदेश जाधव सध्या आपण बघतोय. मोठा फटका येईल आणि इथून दाखवून दिलंय चेंडू इंटू द गॅप. सीमारेखा पार. षटकार. धन्यवाद धन्यवाद. ॲक्शन रिप्ले मध्ये बघू शकता फ्री हिटचा चेंडू फुल टॉस पूर्णपणे फुल टोल वसूल. चेंडू सीमारेखा पार. यावेळी पंच आमच्या दिशेने वळतील. आता मात्र थोडंसं दडपण आहे सध्या धीरजवरती आपण बघतोय. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अभांतर 1 धाव. धावसंख्या होती ती 13.
सध्या 15.25च्या सरासरीने इथून बॅटिंग करायची आहे. संघ आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय कारण चेंडूचा आतापर्यंत खेळ बघितला तर 3 झालेत. सध्या बघतोय यावेळी चेंडूला का सोडून दिलं हे महत्वाचं आहे कारण बॅट्समन सफल झाले होते इथून, त्यामुळे इथून डॉट बॉल येत असताना सध्या आपण बघतोय डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी पंच नक्कीच हवेमध्ये हात देतील कारण हा बराचसा चेंडू वाईड लाईनच्याही बाहेर आहे, त्यामुळे अवांतर एक धाव. धावसंख्या 1 ने भर होते. अवांतर धावसंख्या होती ती 14. आज मेगा फायनलचा हा दिवस. कुठला संघ आज टॉप 5 मध्ये पोहोचेल. सध्या आपण 4 संघ बघितलेत. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अक्षय आहे. सध्या आपण बघतोय अक्षयच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय आणि एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. जी आस्किंग रन रेट होती त्या रन रेट पर्यंत पोहोचलाय. सध्या 15 वरती पोहोचलाय. पाहायचा आहे हा रन रेट मेंटेन केला जाईल का. पण शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. बंटी सफल झाले पण बॅट आणि चेंडू संपर्क नाही झाला. डॉट बॉल येतोय. सध्या जो रन रेट होता त्या रन रेट वरती खेळताना पाहायला भेटतोय तो म्हणजे बदाम 11 चंदन सारेचा संघ. इथून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येईल तोपर्यंत जातो डीजे गोकुलकडे आणि ऐकतो एक सुमधुर संगीत. धन्यवाद. इथून कंपॅरिझनचा जर विचार केला तर 18 इथून पहिल्या NCC नारंगी बी संघ खेळत असताना पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद. तर इथून निषाद आपण सध्या बघतोय फॉलो थ्रो मध्ये थोडासा बिघाड आलाय पण इथून पारितोषिक आलंय. म्हणजे उमेश पाटील असतील, त्यानंतर कार्तिक पाटील आणि त्यानंतर आशिष घरत मॅन फ्रॉम USA यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सध्या बॅटची इथून इनसाइड एज लागली जाते. चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगला. जय पाटील या चेंडूवरती येतील. या चेंडूला फिल करतील तोपर्यंत एकच धाव येईल आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 16 धावा. महत्वाची इथून भूमिका असेल बंटी कारण जबाबदारी आहे. सध्या ओपनिंग प्लेयरचा हा फलंदाज आहे आणि बंटीच्या बॅटमधून अजून बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही व्यवस्थित कारण सध्या 4 मध्ये 5 बनवल्यात आपण सध्या बघतोय. पुन्हा एकदा बॅटची इथून आपण सध्या बघतोय पंचांचा इशारा. इथून परतावं लागतंय. बंटी बॅक टू डगआउट गॉन. निषाद पुन्हा एकदा सज्ज 100 रुपयाचं कॅश प्राईज. पण इथून पुन्हा एकदा टॉपेज लागले. पाहायचं आहे झेलची संधी. प्रयत्न करणे खूप गरजेचं होतं कारण प्रसाद हा झेल सुटला. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच आपण सध्या बघतोय आणि तो पारितोषिकाचा तर सेन्सेस वाढलाय. म्हणजे आपण जे 100 रुपयाचं कॅश प्राईज होतं ते प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आले. सध्या आपण बघतोय आशिष घरत असतील, उमेश पाटील असतील आणि त्यानंतर कार्तिक पाटील मॅन फ्रॉम USA यांच्याकडनं हे पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जातंय. यावेळी पुन्हा एकदा शबळून केल्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पाहायचा एकच धाव मिळेल आणि सध्या तरी निषाद चांगली गोलंदाजी करतोय. 1 गडी बाद केला या षटकामध्ये पण जो दबाव आहे
जो प्रेशर आहे ते प्रेशर बनवण्याचं काम सध्या आपण बघतोय तर फलंदाजांवरती केलं जात आहे. आदरणीय सन्माननीय रमाकांत गोविंद पाटील साहेबांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बॅटची एज आणि जबरदस्त टेकन झालंय. तिथून हेमेंद्रच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. प्रसादला परतावं लागतंय आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज ही इथून आपण जर बघितलं तर गोलंदाज निशांतच्या नावावरती होतोय. बॅक टू चांदीचा कमरबंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावून केसात गजरा पांढरा शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग काळी कुर्ती आली ती बोलले हो भेटाना नदीच्या काठीशी आली ती माझ्या पाठीशी बोलले हो भेटाना नदीच्या काठीशी. डीजे नवीन बॅटर विपुल यांना आपण सध्या बघतोय. आता इथून जबाबदारी आहे कारण सध्या आपण बघतोय तर टायमरचा विचार केला तर आतापर्यंत 6 मिनिटं आणि 25 सेकंद शिल्लक आहेत आणि चेंडूचा जर विचार केला तर या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर तेही महत्त्वाचं आहे कारण वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. पुन्हा एकदा निशात सज्ज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल पण तिथून क्षेत्ररक्षक धीरज हो जेलपर्यंत पोहोचले होते पण हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं पण हा झेल सुटला जातोय आणि तिथून विपुलला इथून जीवनदान दिलं जात आहे. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जी 15ची सरासरी होती ती आता इथून जर विचार केला तर थांबली गेले. आता धावसंख्या जर विचार केला तर बदाम 11 चंदनसार एचा संघ पोचलाय तो म्हणजे 19 धावा बलकावरती लागल्या गेल्यात. आता इथून विजयासाठी आवश्यकता आहे ते म्हणजे 12 चेंडू आणि 12 चेंडू विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे 42 धावेची आवश्यकता. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता निशादने कशा प्रकारे हे षटक हाताळलं होतं. त्यानंतर जय आलेत. आता जय पाटील फक्त 4 धावा आणि महत्त्वाचे 2 गडीबाद त्या षटकामध्ये आपण बघितले गेलेत आणि तिथून पारितोषिक आले म्हणजे 400 रुपयाचं कॅश प्राईज आपण जर बघितलं तर उमेश पाटील त्यानंतर आशिष घरत आणि कार्तिक पाटील मॅन फ्रॉम USA त्यांच्याकडनं हे पारितोषिक सध्या आपण बघतोय. पहिला चेंडू डॉट बॉल येत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जाते तो जय पाटील सध्या आपण बघतोय आणि चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. अँगल क्रिएट करण्यात येतोय तिथून आपण जर बघितलं गेलं तर एक चांगला गोलंदाजीचा टप्पा आपण त्याने राखून ठेवलाय तो आपण सध्या बघतोय. यावेळी लोअर फुटचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विपुल पूर्णपणे बीट झालेत पण इथून सिंगलवरती जर आपण विचार केला तर नारंगी संघाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही कारण महत्त्वाचं आहे कारण या तिसऱ्या षटकामध्ये रोखण्याचं काम केलंय सध्या गोलंदाज जय पाटील या गोलंदाजाने. आता 9 चेंडू 41 धावेची सध्या आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. यावेळी पुन्हा एकदा मिड ऑफला क्षेत्ररक्षक हो बाबू होते पण बाबू तिथून बीट झालेत पण चेंडू जातोय सध्या आपण बघतोय इंटू द गॅपमध्ये. अक्षय या चेंडूला फील्ड करतील 2 धावा रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 22. आता सध्या तरी आपण जर विचार केला तर 2-2-2 2-2 असं स्क्रीन आपण सध्या बघतोय. 22 धावा 2 गडीबाद 2 षटकं पण 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. जय पाटील पुन्हा एकदा सज्ज स्विच केलंय पण मिस टाइम झालाय. तिथून संदीप सँडीच्या हातामध्ये हा चेंडू जातोय सध्या आपण बघतोय. थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला पण तिथून चीट करण्याचा प्रयत्न केला होता पण सक्सेसफुल नाही झाला. 1 धाव येते आणि सध्या आपण बघतोय जय पाटीलचं कौतुक करावं लागेल कारण या षटकामध्ये आतापर्यंत ज्याने 4 धावा खर्च केल्यात 5 चेंडू हाताळलेत आणि एक चांगली गोलंदाजी ज्याने विजय मामा चषकामध्ये बेडान षटक हाताळला होता. आता आपल्या फॉलोथ्रोमध्ये हा झेल टिपणं खूप गरजेचं आहे. पाहायचं आहे थोडासा हवेच्या जुतावरती हा चेंडू आपण जर बघितलं गेलं तर तिथून खेळाडूपासून थोडासा दूर राहिला पण 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. 2 धावेने धावसंख्या होते ती म्हणजे 25 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून पाठलाग होता तो म्हणजे 61 धावेचा पण सध्या
25 वरती पोहोचलाय. शेवटचं षटक आणि 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच जी आहे आपण बघतोय जयदुर्गा रायपाडा वर्सेस जय हनुमान गावठण संघ. म्हणून जयदुर्गा रायपाडा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. यावेळी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, घनागती प्रहार उशिराने येतोय पण तिथून चेंडू सीमारेखा पार जात असताना आपण सध्या बघतोय. धाव संख्या होते ती म्हणजे 31. आता इथून 5 चेंडूंवरती 5 मोठे फटके येणं गरजेचं आहे. सध्या नंबर 1 चाललाय मैदानाच्या आतमध्ये. हेमेंद्र सज्ज गोलंदाजी मार्क वरती पाहायचं आहे. नंबर 1 नंबर 2 येतोय. इथून नंबर 2 चा येतोय षटकार. सध्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच हर्ष वाढेल. नक्कीच चर्चा होईल मैदानाच्या आतमध्ये. AG Remix. धन्यवाद विजय. इथून संदेश जाधवच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा आशा पल्लवित केलेत या सामन्याची, या इनिंगची. पुन्हा एकदा हेमेंद्र सज्ज गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाज पाहायचा आहे. नंबर 2 नंबर 3 नंबर 3 नंबर 3 बॅक टू बॅक 3 इन अ रो. 3 षटकार. पुन्हा एकदा रंगत डगआउट मधून आवाज येतोय आणि इथून टेन्शन वाला माहोल बनलंय मैदानाच्या आतमध्ये. आता 18 धावीची आवश्यकता. धन्यवाद डीजे. सध्या थंडी भरले मैदानाच्या आतमध्ये कारण संदेशच्या बॅट मधून 3 षटकार आले. आता 3 चेंडूवरती 3 षटकारांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हेमेंद्र सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. पाहायचा आहे. उंची गाठली, लांबी पण गाठले. बॅक टू बॅक 4 चौकार आले. आता टेन्शन वाढलंय मैदानाच्या. धन्यवाद डीजे. सध्या जुळलंय संदेशचं आणि तिथून खेळपट्टीचं चांगलं जुळलंय कारण संदेशच्या बॅट मधून लागोपाठ 4 चेंडूवरती 4 षटकार आलेत. आता हाय व्होल्टेज. चला नारंगी संघ आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. टायमरचा जर विचार केला तर 3 षटकं झालेली आहेत. त्यामुळे 4थं षटक सध्या आपण सुरू आहे. चला मैदानाच्या 3 चेंडू. इथून 4 चेंडूवरती 4 षटकार आलेत. सध्या संदेश जाधव 11 चेंडू आणि 36 धावा. 12 धावीची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा गोलंदाज हेमेंद्र. सध्या आपण बघतोय तडपण दबाव. वाईट चेंडूचा इशारा आलाय कारण फलंदाज सफल झाले होते पण पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू हाताळलाय. सध्या आपण बघतोय आणि इथून अवांतर 1 धाव येते. आता 11 धावीची आवश्यकता आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. हेमेंद्रवरती इथून सध्या जर विचार केला तर अटॅक केला जातोय. 2 चेंडू 11 धावीची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. इथून बदाम 11 चंदनसार एस संघाला पाहायचा आहे. पुन्हा एकदा हेमेंद्र सज्ज. ओहो चांगला चेंडू हाताळला जातोय लॉंग ऑफला. इथून आपण सध्या बघतोय हितेश बाबू आहेत. सर तेही टेन्शन मध्ये होते. विचारत होते की किती पाहिजेत, किती धावा हव्यात. पण महत्वाचं आहे. पण इथून सध्या आपण बघतोय पाहायचं आहे. या चेंडूवरती धाव आली नाही पण संदेशने मात्र छाप सोडले आपल्या नावाची. नक्कीच. पण इथून मला वाटतं की हितेश बाबू यांनी सांगितलं होतं की आपण कोलवर टप्प्याचा चेंडू हाताळा. रमाकांत पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेने 50 धावा इथून फलकावरती लागल्या गेल्यात. आता 1 चेंडू 11 धावीची आवश्यकता. सामन्यामध्ये रंगत होती नक्कीच. अजूनही आहे पण ऑन साईडला इथून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतात आणि इथून जर विचार केला तर विजयी होतोय NCC नारंगी बीच संघ.
चला लगेच मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट सामना आपण बघणार आहेत. जयदुर्गा रायपाडा वर्सेस जैनमान गावठाण संघ. इथून आपण सध्या बघणार आहेत. तोही सामना हाय व्होल्टेज असेल. नक्कीच इथून पारितोषिक आहे सध्या आपण बघतोय. निषाद ह्याच्यासाठी नक्कीच आपण